महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दुपारी अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे। महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होते। तसेच नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही हजर होते। फडणवीस म्हणाले की अशोक चव्हाण यांचं भाजपा प्रवेशानं भाजप व महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे। देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली। मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन। राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, असे अशोक चव्हाण म्हणाले। दरम्यान अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठविले जाईल अशी चर्चाही रंगली आहे। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।